पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 17 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 17 मत्तई शुभवर्तमान अध्याय 17 येशूचे रूपांतर। मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यास आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले। तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले। त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली। तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करताना त्यांच्या दृष्टीस पडले। मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभुजी, आपण येथे असावे हे बरे आहे। आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करीतो, आपल्यासाठी एक, मोशासाठी एक व एलियासाठी एक। तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्याचवर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका। हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले। तेव्हा येशूने जवळ येऊन त्यास स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका। तेव्हा त्यांनी डोळे वर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांच्या दृष्टीस पडला नाही। नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यास आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेल तोपर्यंत हा साक्षात्कार झाल्याचे कोणाला सांगू नका। त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले की एलिया प्रथमाला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात? येशूने उत्तर दिले, एलिया येऊन तो सर्व काही यथास्थित करील हे खरे, परंतु मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे आणि त्यांनी त्याला न ओळखता मनास वाटेल तसे त्याला केले। त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे। तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान याचविषयी हा आपणास सांगतो असे शिष्य समजले। भूतग्रस्त मुलाला बरे करणे। नंतर ते लोकांजवळ आल्यावर एक मनुष्य त्याचकडे येऊन त्याच पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभुजी, माझ्या पुत्रावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून फार दुःख भोगीत आहे। तो वारंवार विस्तवात व वारंवार पाण्यात पडतो। मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांच्याने त्याला बरे करवेना। तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू, कोठवर तुमचे सोसू? त्याला येथे माझ्याजवळ आणा। नंतर येशूने त्याला दटाविले, तेव्हा त्याच्यातून भूत निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला। नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आमच्याने त्याला का काढवले नाही? त्याने त्यास म्हटले, तुमच्या अल्पविश्वासामुळे। कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर या डोंगराला येथून तिकडे सर असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल। तुम्हाला काही असाध्य होणार नाही। तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही। आपल्या मृत्यूचे येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य। ते गलिलात एकत्र झाले असता येशू त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे। ते त्याला जीवे मारतील आणि 3ऱ्या दिवशी तो उठेल। तेव्हा ते फार खिन्न झाले। येशू मंदिराचा कर देतो। नंतर ते कफरनहूमात आल्यावर पट्टीचा रुपया घेणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु पट्टीचा रुपया देत नाही का? त्याने म्हटले, हो देतो। मग तो घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला कसे वाटते? पृथ्वीवरील राजे कोणापासून जकात किंवा पट्टी घेतात? आपल्या पुत्रापासून अथवा परक्यापासून?
परक्यापासून, असे त्याने म्हटल्यावर येशूने त्याला म्हटले, तर पुत्र मोकळे आहेत. तथापि आपण त्यास अडखळू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यास दे.